खरं म्हणजे हे बिल 2023 सप्टेंबर 2023ला हे बिल मंजूर झालेलं आहे. केंद्र सरकार देशाला फसवत आहे. 2023ला जे बिल नारी शक्ती किंवा महिलांना 33% आरक्षणासंदर्भात जे विधेयक मंजूर झालं आहे आणि त्या विधेयकामध्ये जनगणनेसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना होत्या, चर्चा होत्या, त्या न करता 2011च्या जनगणनेनुसारच हे विधेयक लागू होईल. त्यानंतर त्यासाठी खास मतदारसंघाच्या पुनर्रचनेसंदर्भात एक विधेयक आणलेलं आहे. बिल ऐतिहासिक आहे असं कोण म्हणत आहे? केंद्र सरकार म्हणत आहे. जर बिल ऐतिहासिक असेल तर महिलांना 33% आरक्षण सध्या जे 543 खासदारांचं बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही. त्यासाठी 800पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे. आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे आणि हे बिल मंजूर करण्यासाठी 2/3 मेजॉरिटी त्यांना मिळणार नाही. हे बिल मंजूर होऊ शकत नाही या क्षणी. हे महिला नारी शक्ती बिल नसून हे फक्त भाजपा शक्ती बिल आहे आणि हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेमध्ये मंजूर होऊ देणार नाही. टीएमसीचे जे खासदार आहेत ते अनुपस्थित राहणार आहेत असं काल सांगितलं. नाही, असं कोणी काही सांगितलेलं नाही आहे. मुळात केंद्र सरकारचाच हा डाव आहे की 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल त्याने आणायची गरज नव्हती. जर तुम्हाला ऐतिहासिक बिल मंजूर करायचं आहे ना, तुम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे, तुम्हाला लोकशाहीमध्ये महिलांचा सहभाग वाढवायचा आहे, पण द्रमुकच्या तृणमूल काँग्रेसच्या असंख्य महिला खासदार या प्रचारामध्ये गुंतलेल्या आहेत. त्यांना तुम्ही इथे येण्यापासून रोखलेलं आहे की हे खासदार येणार नाहीत आणि मग आम्ही हे बिल मंजूर करून घेऊ. हे कारस्थान महिला विधेयक बिल मंजूर करताना जे सरकार करत आहे त्यांनी इतिहासाच्या गोष्टी करू नयेत. पण सरकारचा हा गैरसमज आहे. द्रमुकचे सर्व खासदार उपस्थित राहत आहेत, केरळमधले सर्व खासदार उपस्थित राहत आहेत, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांचे जे विविध जिल्ह्यामध्ये खासदार प्रचारासाठी गेलेले आहेत त्यांना एकत्र कलकत्त्यामध्ये आणून त्यांना मतदानाच्या दिवशी कसं आणता येईल यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. त्याच्यामुळे हे बिल 2/3 बहुमताने मंजूर होणार नाही. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की टीएमसीच्या ममता दिदींशी मी चर्चा करतो आणि सगळे खासदार घेऊन येण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणजे बैठकीमध्ये राहुल गांधींची नाराजी बघायला नेमकं काय झालं होतं? तुमचं स्टेटमेंट चुकीचं आहे. उद्धव ठाकरे असं म्हणालेले नाहीत की जबाबदारी माझी. विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवरती समन्वयाचं काम आहे, त्यात उद्धव ठाकरे साहेब आहेत. उद्धवजी आणि ममता दिदींचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. त्यानंतर असं ठरण्यात आलं की ममता दिदींशी उद्धव ठाकरे साहेबांनी बोलावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यानुसार उद्धव ठाकरे ममता दिदींशी बोलतील. उद्धव ठाकरेंचं काही काल बोलणं झालं बैठकीनंतर? व्हीप बजावलाय खासदारांना सर्व? नक्की बजावणार. व्हीप बजावण्यासारखाच हा प्रसंग आहे ना. प्रत्येक पक्ष जर सत्ताधारी पक्ष व्हीप बजावत असेल तर विरोधी पक्षाच्या अनेक पक्षांना हा व्हीप बजावून आपल्या खासदारांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. जे बैठकीमध्ये चर्चा झाली त्यानुसार पुढे काही आता या संदर्भात नियोजन ममता दिदींशी उद्धव ठाकरे बोललेत का? चर्चा झाली का? सांगू ना.
सर विरोध कसा करणार आहे, वॉकआउट करणार आणि तुमचा व्हिप निघाला का ऑलरेडी? निघेल ना व्हीप निघायला किती वेळ लागतो? वॉकआउट करणार आहे. कशा करता वॉकआउट करायचं? विरोध म्हणजे कसं प्रदर्शन करणार? मतदानातून हे बिल पाडलं जाईल. 362 ते 364 मतं असल्याशिवाय सरकारकडे हे बिल मंजूर होणार नाही. या क्षणी सरकार 292 वरती आहे, लक्षात घ्या. या क्षणी सरकारचा आकडा 292 आहे. तो फार तर 300 होऊ शकतो. आम्ही सगळे एकजुटीने काम करतो. समाजवादी पार्टीचा आकडा मोठा आहे, तृणमूल काँग्रेसचा आकडा मोठा आहे, द्रमुकचा आकडा मोठा आहे, काँग्रेस 100च्या आसपास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनासुद्धा दोन्ही मिळून 17 ते 20च्या आसपास आम्ही आहोत. अशा वेळेला हे बिल सहज मंजूर होईल या भ्रमात कोणी राहू नये. उद्धव ठाकरे यांचा ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. जेव्हा त्यांच्याशी संवाद होईल तेव्हा नक्की आम्ही तुम्हाला कळवू. सर, मागच्या 3 कृषी कायद्याच्या वेळेस आम्ही बघितलं, देशाने बघितलं, अनेक पक्षांनी याचा विरोध म्हणून वॉकआउट केलं आणि ते बिल मंजूर झाले. या वेळेला असं काही करणार नाही, कारण सरकारला यामधून मदत होते. या वेळेला सरकारला मदत जे करतील ते देशाचे दुश्मन असतील, एवढंच आम्ही सांगतो. सरकारला कोणत्याही प्रकारची मदत करणाऱ्या शक्ती जर संसदेमध्ये आमच्याबरोबर असतील तर त्यांचा मुखवटा गळून पडेल. असं काही होईल असं मला वाटत नाही. राहुल गांधी सांगतात हिस्सा चोरी ते अलाव करणार नाही. ओबीसी, दलित, आदिवासी यांचे एक लक्षात घ्या, शिवसेना म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातल्या कोणत्याही नेत्याचा किंवा संघटनेचा आणि पक्षाचा महिला आरक्षणाला अजिबात विरोध नाही. हे बिल आधीच मंजूर झालेलं आहे, सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे. पण या निमित्तानं या बिलाचा आड भारतीय जनता पक्ष, मोदी वगैरे लोक जी मनमानी करतायत मतदारसंघ पुनर्रचनेच्या बाबतीत, त्याला आमचा विरोध आहे आणि तो विरोध राहणार. सर, सरकारने काही चर्चेसाठी तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय का विरोधी पक्षाशी? सरकारनं चर्चा आधी करायलाच पाहिजे होती. आता बिलाचा मसुदा समोर आल्यावरती तुम्ही काय चर्चा करणार? सरकारला जर हे ऐतिहासिक बिल खरोखर मंजूर करायचं असतं तर सरकारनं 2023 साली जी आश्वासनं दिलेली आहेत, जनगणनेसंदर्भात किंवा इतर काही सेन्सस संदर्भात, ती पाळली असती आणि 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर आपण एकत्र चर्चा करू. ही जी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची जी भूमिका आहे ती मान्य केली असती. 8 दिवसांनी काय मोठा आकाश सरकार देशावरती कोसळला असतं मला सांगा. तिकडे इराण इस्रायलचं युद्ध थांबलं, ट्रम्पनी युद्ध थांबवलं आहे किंवा अन्य लोकांनी युद्ध थांबवलं आणि तुम्ही 8 दिवस बिल मंजुरीसाठी थांबू शकत नाही. एवढी कोणती घाई तुम्हाला झालेली आहे? बोलिये. सर, या अगोदर अमेरिकेने भारताला इराण आणि रशियाकडनं तेल घेण्याची परवानगी दिली होती. ती अमेरिकेने आजपासून बंद केलेली आहे. भारतावरती ऊर्जा संकट अधिक गडद होताना पाहायला मिळते. हो, बरोबर आहे. आता विश्वगुरू काय म्हणतात ते पाहावं लागेल याच्यावरती. विश्वगुरू हे जादूगार आहेत, ते काय करतात ते पाहावं लागेल. सर, विमेन रिजर्वेशन बिल पे आपका क्या टेक होगा? उद्धव देखिए, ठाकरे हमारा पर्सनल स्टेक कोई नहीं है. कल जो अपोजिशन पार्टी की एक महत्वपूर्ण मीटिंग नेता प्रतिपक्ष खरगे साहब के निवास स्थान पर हुई, वहाँ राहुल गांधी जी भी उपस्थित थे. वहाँ वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा उद्धव ठाकरे ने भी संबोधित किया. हम सब लोग थे. हमारा पार्टी का महिला रिजर्वेशन, महिला आरक्षण का कोई विरोध नहीं है. 2023 में ये बिल पहले ही मंजूर हुआ है, उस वक्त भी हमने सपोर्ट किया था. लेकिन जिस तरह से इस बिल के आड़ में भारतीय जनता पार्टी अपना राजनीतिक फ़ायदा और खेल कर रही है, उसको हमारा विरोध है. आप 800 सीटें बढ़ाएंगे, लगभग 800 सीटें होगी लोकसभा की, विधानसभा की होगी 400 सीटें महाराष्ट्र में. क्या ज़रूरत है? 33% आपको महिलाओं को रिजर्वेशन देना है तो अभी जो संख्या है 543 उसमें दीजिए ना. अभी का जो आंकड़ा है लोकसभा में आप उसमें दे सकते हो.
हमारी उसको मान्यता है, लेकिन आपको आंकड़ा बढ़ाना है, आपके हिसाब से डिलिमिटेशन करना है, आपके हिसाब से राजनीति करनी है। तो ये क्या वो महिला नारी शक्ति का नाम बदलो और भाजपा शक्ति बिल लाइए। ये भाजपा शक्ति बिल है। ममता बनर्जी इनके जो एमपीज है वो एब्सेंट रहने वाले हैं क्योंकि वेस्ट बंगाल में अभी नहीं, ऐसा नहीं elections होगा, हैं। ऐसा नहीं होगा। आज ही मैं ममता दीदी का एक बयान पढ़ रहा था दिल्ली के अखबार में। ममता दीदी ने कहा है देश के जनता, बंगाल की जनता को कि सरकार के खिलाफ वोट करो और बदला लो। ये ममता दीदी का एक स्टेटमेंट है। तो हम भी ये कहेंगे ममता दीदी के सभी सांसद लोकसभा में आकर सरकार के खिलाफ वोट करो और ये सरकार का मनमर्जी का बदला लो। उद्धव ठाकरे ये फोन कर ममता बनर्जी और राहुल गांधी के देखिए, बीच ये जो एक कोऑर्डिनेशन का काम सबके ऊपर सौंपा है। उसमें ममता दीदी के साथ बात करने की जिम्मेदारी उद्धव ठाकरे साहब को दी है, क्योंकि उद्धव जी का और ममता दीदी का कोऑर्डिनेशन पहले से अच्छा है, कम्युनिकेशन अच्छा है, संपर्क अच्छा है। तो जब उनसे संपर्क होगा तो उद्धव जी बात करेंगे। आप वो दूर दरार किसी डिस्ट्रिक्ट में प्रचार में है, उनका फ़ोन नहीं लग रहा है, तमिलनाडु में ब्लैक फ्लैग लगाया जा रहा है। अच्छी बात है, पूरे देश में लगने चाहिए। कॉपी भी जला दी है। पूरे देश में इस प्रकार का आंदोलन होना चाहिए। जिस प्रकार की बीजेपी की राजनीति देश में चल रही है, बीजेपी अजिंक्य और अजेय नहीं है। इस प्रकार के खेल करके वो हमेशा चुनाव जीतती है। थैंक यू। कौन करेगा आंदोलन? आप पॉलिटिकल पार्टीज आप ही है, लेकिन इस स्पीच के अलावा कुछ हो नहीं रहा। आपको जिस किसने तरह से कहा? साउथ में हो रहा है। देखिए, शुरुआत तो साउथ से ही होगी ना। स्टैलिन साहब ने शुरुआत की है ना। देश में लग जाएगी आग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.